गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे एका इंजिनियर मुलाची दिनचर्या. सकाळची कामावर रखली, गाईचं दूध काढलं, माऊला दूध ठेवलं आणि ते दूध घरात नेऊन दिलं. मग घरासमोरचं एक सुंदर दृश्य टिपलं, ज्यामध्ये पावन लेण्याद्रीचं दर्शन आणि त्याच खाली शेतातल्या स्प्रिंकलरचं पसरणं. मग त्यानंतर कॉलेजला टाइम झाला होता. मग केला दादाला बाय बाय आणि आपण थेट अवतरित झालो बाथरूम मध्ये. टपकन आंघोळ केली, पटकन बाहेर आलो. आरशासमोर आल्यावर मेंटेटरी कामं केली आणि तेवढ्यात वडिलांचा आवाज आला की आपल्याला कॉलेजला जायला टाइम होतोय, लवकरात लवकर आवर. मग आपल्या डायनिंग टेबलवर विराजमान झालो आणि आपला डाएट पूर्ण केला. मिलच्या नादात कॉलेजला जायला टाइम झाला. मग वडिलांनी आपल्याला कॉलेजला सोडलं आणि पूर्ण प्रवासात आपली झोप पूर्ण करून आपण फायनली पोहोचलो कॉलेज. माहित होतं आज कॉलेजमध्ये कोण येणार नाहीये आणि अपेक्षांवर पूर्णपणे खरी उतरली आपली. गेटमध्ये एंटर करणार तेच आपले मित्र रोहित आणि सुजन भेटले. मग त्यांच्यासोबत आपण वर्गात गेलो तर बघतोय मुलींच्या पूर्ण दोन्ही लाईनी भरलेल्या आणि मुलांच्या लाईन मध्ये फक्त 2 मुलं. त्यानंतर पहिलं लेक्चर सुरू झालं. पहिलं लेक्चर सुरू होताच आपल्याला मॅडमने वर्गाच्या बाहेर काढलं. मग ऍप्लिकेशन घेऊन आपण एचओडी सरांकडे गेलो, पण एचओडी सर काय केबिन मध्ये नव्हते. मग सरांची वाट बघता बघता पहिलं लेक्चर तर बंक होणारच होत. मग सेकंड लेक्चर अटेंड, जे की होतं आयओटी. त्यानंतर आपण ज्यासाठी कॉलेज येतो म्हणजे अटेंडन्स शीट, त्यावर साईन केली आणि या ठिकाणी आपले पहिले 2 लेक्चर संपले. रिसेस झाली आणि आपण पूर्ण करायला गेलो आपला सेकंड मॅच. 2 लेक्चर अटेंड केल्यावर आमचं पोट तर भरलं होतं. मग बघत बसलो आशिष चंचलानीचे व्हिडिओ. पाहता पाहता घेतला फळांचा आस्वाद, जे की दिले होते आपले मित्र इब्राहिमने. आपण निघालो कॉलेजमध्ये फिरायला. अकाउंट सेक्शन मध्ये फी भरायची होती, पण गर्दी पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मग ग्रंथालयात आपण जाऊन झोप पूर्ण केली आणि त्यानंतर आपला थर्ड मील घेतला. मग आपल्या सोबतच्या 2 बोकडांना समोसे चारले आणि आपण आपला डाएट पूर्ण करून बसकडे प्रस्थान केले. अशा प्रकारे फायनली कॉलेजला टाटा बाय बाय करत, बसमध्ये सुंदर अशी झोप काढत, कमरेची पूर्णपणे वाट लागल्यावर आपण फायनली पोहोचलो आपल्या स्टॉपवर. मग आपल्या सुंदर अशा सदनामध्ये प्रवेश केला, अंघोळ केली, नट्टापट्टा केला, प्री वर्कआउट म्हणून फळे खाल्ली आणि जिमकडे मार्गस्थ झालो. जिमकडे जाता जाता आपल्या शक्तीपीठांना केला प्रणाम आणि आपलं आगमन झालं शिवनेरी फिटनेस मध्ये. कार्यशाळेत पोहोचल्यावर सवंगड्यांची घेतली भेट. मग शरीर मोकळं करण्यासाठी थोड्या केल्या वॉर्म अप ड्रिल, जोर बैठक, जम्प्स आणि पुलअप्स. तर आजच्या या गुरुवार आपण आज घेणार आहोत शोल्डर. खांद्यांसाठी पहिला व्यायाम प्रकार घेतला शोल्डर डंबेल प्रेस. टोटल सेट्स 5, रेपिटेशन्स हाय टू लो अँड वेट लो विथ प्रॉपर मसल अँड माइंड कनेक्शन. वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर नेक्स्ट सेट, जो की असेल सुपर सेट, फ्रंट साइड, फ्रंट डाऊन आणि फ्रंट रेजेस. या पहिल्या दोन्ही एक्सरसाइजचा गोल होता की आपले शोल्डरचे फ्रंट हेड आणि मिडल हेड ट्रेन. मग त्यानंतर जेव्हा आपण चेस्ट ट्रायसेपची पोजिंग करत होतो त्यावेळी असं निदर्शनास आलं की आपले रिअल डेल्ट हे खूपच वीक आहे. मग आपण रिअल डेल्ट कडे फोकस करण्यासाठी पहिली एक्सरसाइज घेतली मुंडवड्या म्हणजेच फेस पुल. पवित्र पाण्याचा आस्वाद घेतला आणि आपल्या सेटला सुरुवात केली. याचे टोटल 4 सेट्स आणि यानंतर आपण वळलो रिव्हर्स पेग डेक फ्लाय. रिअल डेल्ट साठी ही एक्सरसाइज मी बेस्ट मानतो. यामध्ये सुद्धा 3 सेट रेग्युलर आणि 1 सेट फेलियर मारून आपण वळलो नेक्स्ट सेट कडे, जो की आपली कॉलर ट्रेन करण्यासाठी अजिंक्य दादा प्रिफर करतात. डंबेल स्ट्रक्स, यामध्ये सुद्धा फेलियर हिट करून आपण केली शोल्डर डे ची फायनल पोजिंग. आणि अशा प्रकारे या इंजिनियर प्लस बॉडी बिल्डर मुलाचा दिवस या ठिकाणी संपला. व्हिडिओ आवडला